आता ह्या पिरियड मध्ये साधारण जे डिसऑर्डर्स आपण म्हणू शकतो की ऑटिझम आहे हं. किंवा असे जे आहेत, तर हे आयडेंटिफाय करण्यासाठी आपण काय करू शकतो? तर तफावत असते. म्हणजे कशी तफावत, की काही मुलं अगदी 3ऱ्या महिन्यात पालथी पडतील, हं, तर काही मुलं 5 महिन्यानंतर पालथी पडतील. पण दोघे नॉर्मल असतील. बरोबर. कदाचित नंतर हा 5 महिन्याला पालथा पडलेला मुलगा अधिक हुशार होईल ह्या 3 महिन्यांपेक्षा. म्हणजे ह्याचा अर्थ, की त्याच्या एखाद्या क्षेत्रातली वाढ अ, कशी आहे ह्याच्यावरून संपूर्ण त्याची वाढ किंवा विकास हं, ह्याचं जजमेंट आपल्याला घेता नाही. येत नाही. पण आपल्याला हे वेगवेगळे वाढीचे टप्पे म्हणजे बाळ मान कधी सावरतं, बाळ पालथं कधी पडतं, बाळ बसायला कधी लागतं, बाळ उभं कधी राहतं. ह्याच्यात जर त्या कालानुरूप जो टप्पा आहे ते आपलं बाळ त्याच्यात बसत नसेल, तर आपण लगेचच डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. बरोबर. आणि आता तर ही एक वेगळी शाखा पण आहे डेव्हलपमेंटल पिडियाट्रिशियन.